आपण जे बरंचसं पॅकेज फूड खातो, त्याच्यावरती असे भन्नाट दावे केलेले असतात. आता त्याच्यातलं एक उदाहरण देतो मी, की एक बिस्किटाचा पुडा होता आणि त्याच्यावरती असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, की "असली दूध से भरा." म्हणजे ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दूध घातलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, की अतिशय चांगली गोष्ट आहे, की ह्याच्यात दूध आहे. दूध हे पौष्टिक आहे आणि लहान मुलांनी दूध त्यांच्या शरीरात गेलं तर चांगली गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा मी हा पुडा मागच्या बाजूनी बघितला, ज्याच्यावरती न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन किंवा ह्यात काय घातलंय ह्याचं विवरण दिलेलं असतं आणि मी असा विचार केला, की बघूया, की ह्यात दूध किती आहे? कुठे आहे? कुठल्या स्वरूपात आहे? तर मला बऱ्याच संशोधनानंतर असं सापडलं, की 100 ग्रॅममध्ये 0.6 ग्रॅम म्हणजे 1 ग्रॅमपेक्षा कमी स्किम्ड मिल्क पावडर म्हणजे ज्या दुधातलं फॅट काढून टाकलेलं आहे, ते राहिलेलं दूध त्याची पावडर करून 100 ग्रॅमच्या बिस्किट पुड्यामध्ये ती 1 ग्रॅमपेक्षा कमी घातलेली आहे. आणि वरती लिहिलं होतं, की "असली दूध से भरा." म्हणून म्हणतो मित्रांनो, की कुठलंही पॅकेज फूड खाताना त्याच्यावरची जाहिरात बघायच्या ऐवजी त्याच्या मागची न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन बघायला शिका.